मकर संक्रांतीला मिळणार तुम्हाला हे फळ 2026मध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, भोगीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तर नशिबाची दिशा बदलणारा दिवस आहे. 2026ची मकर संक्रांती काही खास योग घेऊन येत आहे, ज्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीला तुम्हाला कोणते फळ मिळणार आहे आणि कोणत्या लोकांचे नशीब उजळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. धनलाभाचे फळ. मकर संक्रांतीपासून काही लोकांना अचानक पैशाची प्राप्ती होण्याचा योग आहे. अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचे साधन सुरू होणे किंवा नोकरीमध्ये वाढ मिळणे शक्य आहे. विशेषतः जे लोक गेल्या अनेक महिन्यापासून आर्थिक अडचणीत होते, त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरणार आहे. आरोग्य सुधारण्याचे फळ. 2026ची संक्रांती आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच शुभ मानली आहे. जुन्या आजारातून आराम, मानसिक शांतता, तणाव कमी होणे हे सगळे फळ तुम्हाला मिळू शकते. जे लोक औषधोपचार करूनही त्रासले होते, त्यांना आता दिलासा मिळणार आहे. विवाह व नातेसंबंधाचे फळ. जर तुमचे लग्न रखडले असेल, नात्यात तणाव असेल, तर मकर संक्रांतीनंतर गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, वादविवाद मिटतील. संतती सुखाचे फळ. अनेक जोडप्यांना मकर संक्रांतीनंतर संतती प्राप्तीचा योग खूप भरपूर प्रमाणात येणार आहे. ही संक्रांती विशेष फलदायी मानली जाते. करिअर व प्रगतीचे फळ. लक्षात ठेवा, करिअर व प्रगतीचे फळ. विद्यार्थी, नोकरी करणारे देखील यांना खूप यश मिळणार आहे. व्यावसायिक सगळ्यांसाठी ही संक्रांती नवीन संधी घेऊन येते. नोकरीबद्दल, प्रमोशन, नवीन कामाची सुरुवात हे सगळे योग तयार होत आहेत. अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे, तिळगुळ दान करणे, ओम सूर्याय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणणे, श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. हे केल्याने सगळे अडथळे दूर होतात आणि फळ निश्चितच मिळते. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हे फळ नक्की मिळावे असे वाटत असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा, कारण चांगली गोष्ट शेअर केल्याने पुण्य जास्त वाढते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ही मकर संक्रांत खूप तुमच्यासाठी सुखदायी असो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.